तर आज आहे धुलवड आणि सगळीकडे नॉनव्हेज तर आज असणारच. आमच्याहीकडे होतं, पण आमच्या घरात ना व्हेजिटेरियन लोकही आहेत आणि त्यांना काय करायचा हा प्रश्न पडतो. मग काय आळूची पानं शिल्लक होती, म्हटलं चला छान अशा क्रिस्पी आळूवड्याच करून घेऊयात. त्यासाठी आळूंच्या पाण्याची देठं काढून घेतली, ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि कोरडी करण्यासाठी ठेवून दिली. आता ही पानं कोरडी होतात आहे तोपर्यंत याला लावण्यासाठी बॅटर तयार करून घेऊयात. यासाठी बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट घालायची, 1 चमचा जिरी घालायची, हळद, धनेपूड तसेच भरपूर सारा ओवा घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालून हे सर्व एकत्रित करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं छान असं बॅटरही रेडी आहे. आता कोरडं झालेलं अळूचं पान घ्यायचं आणि अशा प्रकारे ते पसरून ठेवायचं व सर्व बाजूंनी जे बॅटर तयार केलेलं आहे हे पसरून घ्यायचं. त्याच्यावरती पान घालायचं पुन्हा एकदा व त्या पानावरही सर्व बाजूंनी बॅटर लावून घ्यायचं. अशी एकावर एक तुम्हाला वाटेल तेवढी पानं ठेवून द्यायची. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं वरून खालून आणि असा त्याचा एक रोल बनवून घ्यायचा. आता मोदक उकडायची जी चाळण असते ना ती घ्यायची, त्याला आतून सर्व बाजूनी तेल लावायचं आणि आपण तयार केलेला रोल त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याला उकळी आली की त्याच्यावरती ही चाळण ठेवून द्यायची, थोडं झाकून ठेवायची आणि 15 मिनिटात तर हे शिजून रेडी होतं. आता ही वडी थोडीशी थंड होऊ द्यायची. त्यानंतर त्याचे काप करायचे, तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. जर क्रिस्पी हवे असेल तर पातळ करायची आणि थोडंसं मऊ हवे असेल तर थोड्याशा जाड वड्या करायच्या. अशा प्रकारे काप तयार करायचे. आता तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं व त्याच्यामध्ये तयार केलेल्या वड्या सोडून द्यायच्या. दोन्ही बाजूनी चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या छान अशा कुरकुरीत आळू वड्या रेडी आहेत.